सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीच्या कोणत्या घटकपक्षाकडे जाणार याचा फैसला आज सकाळी झालेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रकांत पाटील यांना आज उमेदवारी घोषित झाली आहे। या उमेदवारीनंतर काँग्रेसचे नेते नाराज झाले असून काँग्रेसमधील जिल्ह्याचे नेते डॉक्टर विश्वजित कदम, विशाल पाटील आणि सर्व नेतेगण हे दिल्लीमध्ये कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन थांबले आहेत। मात्र या त्यांच्या आग्रहाला दिल्लीतील नेते किंवा हायकमांड कशा पद्धतीचा प्रतिसाद देत आहेत हे काही काळातच कळेल। मात्र मुळात काँग्रेस पक्षावर अशा प्रकारची वेळच का आली, शिवसेनेला ही जागा देण्याची वेळ काँग्रेसवर का आली आणि त्याची नेमकी सुरुवात कुठं झाली याचं उत्तर जर आपल्याला हवं असेल तर आपल्याला थोडंसं भूतकाळात जावं लागेल। 2014 साली मोदी लाटेमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांचा भाजपचा संजय पाटील यांनी पराभव केला। त्यानंतर 5 वर्षानं सांगलीची लोकसभेची जागा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आली। त्यावेळेला वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर ही जागा लढवली। त्यानंतर आता 2024 साली त्यांना या जागेवर उमेदवारी अद्याप तरी मिळालेली नाही असं चित्र निर्माण झालेलं आहे। खरं तर 2014 साली ज्यावेळेला प्रतीक पाटील यांचा पराभव झाला, या पराभवातून जर वसंतदादा घराण्याच्या वारसदारांनी काही बोध घेतला असता, काही दुरुस्त केली असत्या तर नक्कीच आज ही त्यांच्यावर वेळ आली नसती। मात्र प्रतीक पाटील असोत किंवा विशाल पाटील असोत यांच्याबाबत सांगली मतदारसंघामध्ये नेहमी त्यांचा लोकसंपर्क कमी आहे, ते लोकांना भेटत नाहीत अशा प्रकारच्या चर्चा विरोधकांच्याकडून करण्यात येतात आणि या चर्चेला पुष्टी मिळेल अशा प्रकारचं त्यांचं वागणं राहिलेलं आहे। ही बाब काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते बोलून दाखवतात। 1951 पासून सातत्यानं काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असणारा हा सांगली मतदारसंघ 2014 साली पराभव झाला। या पराभवानंतर खरं तर ज्यांनी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं आणि या लोकसभा मतदारसंघाचं सातत्यानं प्रतिनिधित्व केलं त्या दादा घराण्यानं खरं तर या पराभवातून काहीतरी शिकण्याची गरज होती, बोध घ्यायला हवा होता। त्यानंतर 2019 साली सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आली। त्यावेळी तरी बोध घेऊन जिल्हाभर पक्ष बांधण्यासाठी आणि आपला गट मजबूत करण्यासाठी काहीतरी योग्य त्या हालचाली करायला हव्या होत्या। मात्र तशा प्रकारच्या हालचाली दादा घराण्याने केल्या नाहीत अशा प्रकारचं एक चित्र किंवा अशा प्रकारची चर्चा त्यांचेच कार्यकर्ते बोलून दाखवतात। आता यावेळेला तर म्हणजे गेल्या वेळेला किमान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर तरी विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली होती, पण आत्ता तर तो मतदारसंघ शिवसेनेनं ताब्यात घेतलेला आहे आणि 1951 पासूनचा या मतदारसंघाचा जो काँग्रेसचा जो दावा आहे तो महाविकास आघाडीच्या राजकारणामध्ये या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे आणि या जागेवर शिवसेनेचे महाराष्ट्र केसरी चंद्रकांत पाटील हे उमेदवार लढणार असं आत्ताचं चित्र आहे। आता काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये थांबलेले आहेत आणि मैत्रीपूर्ण लढत करू पण आम्हाला ही जागा सोडा अशा प्रकारचा आग्रह काँग्रेसचे नेते दिल्लीतल्या त्यांच्या हायकमांडना करत आहेत। परंतु अशी जर मैत्रीपूर्ण लढत जर सांगलीमध्ये झाली तर त्याचे पडसाद अन्य मतदारसंघात उमटतील आणि अनेक ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी जे धुसफूस सुरू आहे ती सर्वत्र सुरू होईल। त्यामुळं काँग्रेसचे नेते यावर काय तोडगा काढतील याकडे आता आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।